नमस्कार, मी किरण. तुम्ही पाहताय स्टार मराठी न्यूज. स्टार मराठी न्यूज मध्ये आपलं स्वागत. पाहुयात बातमी सविस्तरपणे. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या प्रचाराच्या अंतिम टप्प्यात वडोद बाजार सर्कलमध्ये भाजपचे उमेदवार गोपाळ वाघ यांनी पूर्ण मतदार सर्कल पिंजून जनसामान्य मतदारांशी थेट संवाद साधत स्थानिक प्रश्न, समस्या आणि अपेक्षा जाणून घेतल्यात. गोपाळ वाघ मतदारांशी संवाद साधताना म्हणाले की मी या ठिकाणी राजकारण करायला आलो नाही. भाजपा पक्षास माझी नाळ जोडलेली आहे. समाजासाठी काहीतरी विकास कार्य करण्याच्या भावनेतून मी जिल्हा परिषद निवडणुकीला सामोरे जात आहे, असे स्पष्ट मत वडोद बाजार सर्कलमध्ये भारतीय जनता पक्षाचे उमेदवार गोपाळ वाघ यांनी व्यक्त केलंय. वडोद बाजार सर्कलमधील वडोद बाजार गणातून सर्जेराव मेटे सारखे अनुभवी उमेदवार आणि तळेगाव गणातून नीताताई आहेर हे तरुण तडफदार उमेदवार माझ्यासोबत आहेत. गावागावातील रस्ते, आरोग्य सुविधा, मूलभूत सोयीसुविधा या प्रश्नांवर प्राधान्याने काम केलं जाईल. वडोद बाजार ग्रामपंचायतमध्ये गेल्या 5 वर्षात अनेक विकास कामे केले आणि संधी मिळाल्यास विकासाचे सकारात्मक राजकारण करण्याचा आपला निर्धार त्यांनी व्यक्त केला. यावेळी कार्यकर्त्यांसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. बैठकी आणि प्रचारादरम्यान ग्रामस्थांनी विविध स्थानिक समस्या मांडल्या असून त्या सोडवण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे आश्वासन गोपाळ वाघ यांनी दिलं आहे. प्रचाराचा झंझावात आणि जनतेचा वाढता प्रतिसाद पाहता विजय निश्चित होण्याचा अंदाज परिसरातील नागरिक करत आहेत. भारतीय जनता पार्टीने तुम्हाला उमेदवारी वडोद बाजार सर्कलमधून पंचायत समितीसाठी दिलेली आहे. तर तुमचं विजन काय आहे इथे पुढचं? आमचं विजन आहे की आम्ही आता जी निवडणूक लढवतोय ती विकासाच्या मुद्द्यावर लढवतोय. जे काम आमच्या पार्टीने ह्या सर्कलमध्ये केलंय ते कामाच्या संदर्भामध्ये आम्ही सांगतोय आणि जे बी काही काम आता आणखी करायचं आहे त्या कामाच्या संदर्भामध्ये आम्ही फक्त पब्लिकला समोर जातोय. आणि खऱ्या अर्थानं आम्ही जो प्रवास आता करतोय प्रचाराचा, त्याच्यामध्ये माहोल जो आता दिसतोय तो एकदम चांगला या विकास काम केल्यामुळे खऱ्या अर्थाने या मतदारसंघामध्ये हा भारतीय जनता पार्टीचा गड आहे. आणि आदरणीय नाना हरिभाऊजी बागडे नाना आणि सौ अनुराधाताई चव्हाण, आमचे माजी खासदार रावसाहेब पाटील दानवे यांच्या माध्यमातून या मतदारसंघामध्ये जलसंधारणाची कामं असोत का रस्त्याची कामं असोत, वैयक्तिक कामं असतो, ही काम मोठ्या प्रमाणामध्ये या सर्कलमध्ये झालेली आहे. आणि त्याच्यामुळे या मतदारसंघामध्ये जी बी कामं झालीत आणि आणखी काही जी करायची आहेत त्याचा पूर्णपणे विश्वास या समोरच्या मतदारांना आहे की हे जे तरुण तडफदार जिल्हा परिषदेसाठी जे उमेदवार आम्हाला दिलेत, डॉक्टर गोपाळ वाघ, आणि मी ह्या पंचायत समिती गणामधून अगोदर या ठिकाणी मी पंचायत समितीसाठी निवडून गेलेलो आहे आणि सभापती त्या ठिकाणी मला ते काम त्या ठिकाणी करण्याची संधी या ठिकाणी मिळाली. आणि त्या काळामध्ये सभापती असताना त्या काळामध्ये ह्या सर्कलमध्ये आणि या तालुक्यामध्ये चांगलं काम करण्याचा त्या ठिकाणी मला संधी मिळाली. आणि त्या संधीच्या माध्यमातून मी गोरगरिबाचे, तरुणाचे आणि जे बी काही कामं वैयक्तिक असतील ते काम करण्याच्या संदर्भामध्ये चांगलं काम या ठिकाणी उभं केलं. आणि त्याच्यामुळे खऱ्या अर्थानं आमचा या ठिकाणी चांगला मोठा विजय ह्या सर्कलमध्ये, जिल्हा परिषद सर्कलमध्ये डॉक्टर गोपाळ वाघ, सर्जेराव मेटे आणि तिकडे नीताताई आहेर या आहेत, या चांगल्या मताने या ठिकाणी निवडून येतील. आम्हाला आत्मविश्वास आहे. आणि तो जो आम्ही प्रचार करत असताना महिलांचा मोठा सहभाग याच्यामध्ये आहे, तरुणांचा सहभाग आहे. त्याच्यामुळे आम्हाला पूर्ण विश्वास आहे की हा मतदारसंघ भारतीय जनता पार्टीच्या ताब्यात राहील. एवढंच सांगतो. त्याच्याबद्दल काही विषय नव्हता, पण नंतर युती तुटल्याच्या नंतर भारतीय जनता पार्टीने तुमच्यावर विश्वास ठेवला आणि पुन्हा तुम्हाला तिकीट दिलं. त्या तिकीट दिल्याचं तुम्ही सोनं कसं करणार आता? नाही, सर्वप्रथम या ठिकाणी आपल्याला जे सांगितलं जात आहे की युती झाली होती आणि त्याप्रमाणे कामही चालू होतं, परंतु त्यांनी गैरसमज करून 12च वाजता त्यांनी युती तोडून आपले जे खालचे पंचायत समितीचे उमेदवार होते त्यांना बी फॉर्म दिले. आणि नंतर ते बघितल्यानंतर मला या ठिकाणी सर्व जनतेचा प्रतिसाद पाहून, जनतेच्या दबावामुळं आणि यांनी जो धोका दिला त्यामुळं मला या ठिकाणी तिकीट दिलं गेलं. आणि नक्कीच या ठिकाणी आपण पाहत आहे की ही खऱ्या अर्थानं निवडणूक जनतेनं हातात घेतलेली आहे आणि जनता आज ठरवते, धनशक्ती आज थांबवते आणि जनशक्ती पुढे जाते. आणि एक चांगलं काम करण्याची उद्देशानं मी या ठिकाणी राजकारणात आलो. माझ्या वतीनं जेवढंही मला काम या ठिकाणी करता येईल पूर्ण ताकदीनिशी काम करेल. सामान्याची ही पार्टी आहे, आपले पंतप्रधान सामान्य कुटुंबातून गेलेले, त्यामुळं एक वेगवेगळ्या योजना त्यांनी सामान्य मध्यमवर्गीय कुटुंबासाठी काढलेल्या आहे आणि त्या सर्व जवळपास 150 योजना आहेत.
त्या बाकीचे उमेदवार सांगतील नाही सांगतील, परंतु मी सांगू शकतो या 150 योजना कशा सामान्य जनतेपर्यंत पोहोचवता येईल, चांगले रस्ते कसे करता येईल, चांगलं शिक्षण कसं देता येईल, या प्रकारचं मी ऑलरेडी या ठिकाणी गावामध्ये सुद्धा एक चांगलं काम केलेलं आहे. सर्व समाजाला धरून या ठिकाणी काम केलंय. कसलाही मतभेद न ठेवता सर्वांना, विरोधकांना सुद्धा सोबत घेऊन या ठिकाणी काम केलंय. त्यामुळं सर्वांचा प्रतिसाद या ठिकाणी मिळतोय आणि एक नक्कीच या ठिकाणी आमचे स्वर्गीय गोविंदभाऊ वाघ त्यांची जी इच्छा होती एक चांगलं काम करून हे वडोद बाजार सर्कल कुटुंब मानून एक चांगलं काम करण्याची त्यांची इच्छा होती, ती सर्व जनता या ठिकाणी त्यांना मला प्रतिसाद देते. आणि माझ्या सोबत असलेले पंचायत समितीचे उमेदवार सर्जेराव पाटील मेटे आणि दुसरे पंचायत समितीचे उमेदवार नीताताई आहेर यांनाही एक प्रतिसाद या ठिकाणी चांगल्या प्रकारे मिळतोय. आणि नक्कीच आम्ही तिघं मिळून या सर्कलचा एक कुटुंब मानून एक चांगलं काम करू, विकास करू आणि या जनतेला न्याय देण्याचं काम करू. ब्युरो रिपोर्ट, स्टार मराठी न्यूज, छत्रपती संभाजीनगर. ताज्या आणि महत्त्वपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या स्टार मराठी न्यूज चॅनेलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा आणि पाहत रहा स्टार मराठी न्यूज.